स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नीटचा पेपर फोडणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा, युवा सेनेचे धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। नीट परीक्षेचा पेपर फोडल्याच्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। दरम्यान कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत केंद्र सरकार व संबंधित यंत्रणेच्या निषेधाचा सूर व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी आज केली। या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता राखावी व भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील यावेळी युवा सेनेने केली आहे। दरम्यान या आंदोलनात युवा सेनेचे पदाधिकारीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हा युवा सेनातर्फे नीट परीक्षा पेपर फुटी संदर्भात निदर्शने व आंदोलने करण्यात आली। याच्यात काही प्रमुख मागण्या आम्ही यातर्फे करत आहोत की या नीट परीक्षा पेपर घोटाळा करणारे जे कथित दोषी आहेत खरोखर यांची निष्पक्षपणे कठोर अशी चौकशी झाली पाहिजे आणि ही जी नेटा ही जी केंद्रीय परीक्षा संस्था आहे याची पुनर्रचना झाली पाहिजे आणि यामध्ये कोणताही पक्षपात न करता निष्पक्षपणे या सर्वांवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे। जय हिंद।